अगदी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून अजितदादा पवार हे राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार अजित पवार गटासोबत गेले, तर काही आमदार शरद पवार गटासोबत राहिले. पण मोजकेच आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली. या मोजक्या आमदारांमध्ये जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचाही सहभाग आहे. आपल्यासोबत आहेत अतुल बेनके. बेनके साहेब, काय सांगाल? आपण दोन्ही गटांमध्ये तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. आपली पुढील भूमिका कधी स्पष्ट होईल? नाही, कसं आहे, पवारसाहेब आमचे नेते आहेत, अजितदादा आमचे नेते आहेत. मला कुठली साईड निवडायची याच्यापेक्षा मी कोणा एकाला सोडू शकत नाही. आणि मी एखाद्या माझ्या राजकीय भूमिकेमुळं माझ्या जुन्नर तालुक्याचं नुकसान नाही झालं पाहिजे ह्या मताचा मी आहे. म्हणून मी डे 1ला जेव्हा दादांनी मला बोलवलं, शपथ घेतली, तेव्हा शपथपत्र मी दादांना दिलेलं आहे. आणि तटस्थ राहिलेल्यामुळं किंवा तटस्थ मी जुन्नर तालुक्यामध्ये राहिल्यामुळं आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही एक संघ जुन्नर तालुक्यामध्ये राहिलेली. इथं काही शरद पवार साहेबांच्या गटातले पदाधिकारी आहेत, काही अजितदादांच्या गटातले पदाधिकारी आहेत. पण आम्ही सगळे आमच्या राष्ट्रवादीच्या बैठका अजूनही आम्ही एकत्रित घेणं, कामाचं नियोजन करणं, ते सगळ्यांना एकत्रितपणे पुढं जाणं, ह्यासाठी आम्ही काम करतो आहे. आता काही महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या, ते महाविकास आघाडीच्या असल्यामुळं मी काही तिथे गेलो नाही. किंवा स्वतंत्र शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाल्या, ते स्वतंत्र शरद पवार साहेबांच्या गटाचे असल्यामुळं मी तिथे गेलो नाही. पण मला असं वाटतं की मी आमदार किंवा राष्ट्रवादी किंवा हा गट किंवा तो गट, त्याच्यापेक्षा मी लहानपणापासून ही पवार फॅमिली पाहत आलेलो आहे. मी शरद पवार, अजितदादा, सुप्रियाताई, लहानपणापासून हेच नेते आम्हाला, आणि मरणापर्यंत माझे पण हेच नेते माझे असणार आहे. पण असं घडल्यामुळं मी या कुटुंबातला सदस्य आहे, आणि कुटुंबातल्या सदस्याची जशी भावना होती अशा गोष्टी झाल्यानंतर तशी भावना माझी झालेली आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गडबडीत मी डे 1ला जी माझी भूमिका जाहीर केली की मी तटस्थ राहणं पसंत करेल. आणि असं जर गोंधळाची आमच्याच कुटुंबातली परिस्थिती असेल तर माझी मानसिकता नाही की निवडणूक लढवण्याची. आणि तदनंतर मला दादांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने खूप मदत केलेली आहे. मलाच असं नाही तर शरद पवार गटातल्या काही आमदारांना पण त्यांनी मदत केलेली आहे. मी दादांच्या अत्यंत जवळच आहे, शरद पवार साहेबांच्या जवळच आहे. मी माझ्या तालुक्याच्या विकासासाठी दादांच्या मार्फत भरभरून निधी आणतो आहे. त्याची पत्रकार परिषद मी आत्ता घेतली. दादा उपमुख्यमंत्री झाल्यापासून आत्तापर्यंत जवळपास 800 कोटीहून अधिकचा निधी वेगळ्या वेगळ्या हेड्समध्ये मी तो आणलेला आहे. आता निवडणुका, राजकीय पक्ष याच्यासाठी अजून खूप स्थित्यंतरं होणार आहेत. याच्यामध्ये पक्ष आता कुठं राहतो, निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, लोकसभेचे उमेदवार कोण कोण ठरतात, नेमकी आता आमची तालुक्यातले लोक काय म्हणतात. शेवटी मी माझ्या मताचा मालक नाही आहे. माझ्या मताचे मालक माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना आहे, ज्यांनी आजपर्यंत वल्लभशेठ बेनके साहेबांबरोबर माझ्याबरोबर गेले 30-40 वर्ष ते काम करतात. म्हणून ते जे महत्त्वाचे लोक आहेत ज्यांनी आजपर्यंत हे केले, त्यांना आम्ही एकत्र घेऊन पुढं जाऊ. आणि म्हणून तेव्हा जेव्हा निवडणूक असेल, राजकीय भूमिका घेण्याची योग्य वेळ असेल, त्यावेळेस ते जे लोक सांगतील त्या पद्धतीने मी पुढं जाईल. खरं तर तुम्ही अजितदादांना उपमुख्यमंत्री होण्यासाठी शपथपत्र दिलं होतं, मात्र त्यानंतर भूमिका बदलली. नक्की यामागं काय कारण होतं? नाही, मी अजितदादाला उपमुख्यमंत्री होण्यासाठी शपथपत्र दिलेलं आहे. तसंच अशोक पवारांनी पण दिलेलं आहे, तसंच अमोल कोल्हेंनी पण दिलेलं आहे. पण त्यांनी त्याच्यानंतर पवारसाहेबांकडे गेलेले आहेत. पण तरी अजून उपमुख्यमंत्री पदाची किंवा सत्तेत सहभागी होण्यासाठी आमदारांमध्ये अशोक पवारांचं पण नाव आहे, माझंही त्याच्यामध्ये नाव आहे. पण मी काय दादाला सोडून साहेबांपाशी गेलो आहे किंवा साहेबांना सोडून ह्या राष्ट्रवादीत गेलो आहे असं नाही आहे. मी जरी तिकडे शपथपत्र दिलं असेल तरी मी माझ्या भूमिकेवर तटस्थ आहे. माझा मानस असा आहे किंवा माझा प्रयत्न असा आहे की सर्वांनी एक व्हावं आणि एका दिशेने चालावं. दिशा कुठलीही घ्या, पण एका दिशेने चालल्या पाहिजे. सर्वांनी एक संघ राहिला पाहिजे. शेवटी पक्ष आपल्या एका विचारधारेचा आहे आणि त्याच विचारधारेने पक्ष पुढं चालणार असं दादांनी सांगितलं आहे, साहेबही सांगतात. पण देशाच्या राजकारणाच्या पातळीवर वेगळ्या वेगळ्या आघाड्या, वेगळ्या वेगळ्या युत्या होत्याने आपण पाहिलेल्या आहेत. म्हणून याच्यावर जायचं नाही, त्याच्यावर जायचं नाही, ही विचारधारा ती विचारधारा, प्रत्येकाने जी विचारधारा बदललेली आहे. भारतीय जनता पार्टी, आपण जे आज भारतीय जनता पार्टी म्हणतो, महाराष्ट्र जर पाहिलं
तर निम्मे भारतीय जनता पार्टी हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच आहे आत्ता. आणि भारतीय जनता पार्टीची जो विचारधारा आहेत त्या विचारधारामध्ये पण त्यांनी वर्षानुरूप बदल केलेला आहे. 2014ला सुद्धा पवारसाहेबांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला होता. 2019ला सुद्धा शिवसेनेबरोबर आमची आघाडी झाली होती. आता अजितदादांनी भारतीय जनता पार्टीबरोबर गेलेले आहेत. म्हणून कुठेही थांबा असं मी म्हणणार नाही. शेवटी तो विचार करण्याची पात्रता ही वरच्या लेवलची, देशाचं राजकारण, राज्याचं राजकारण, विकास, या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहे ना. मी जुन्नर तालुक्यापुरतं सीमित आहे. मी शरद पवारांचे विचार नाही, अजितदादांचे विचार नाही, पुढं चालणारा एक छोटासा मुलगा आहे त्यांच्या घरातला. म्हणून माझी अशी भावना आहे की कुठेही आघाडी करा, कुठेही युती करा, पण एका साईडला थांबा. सत्तेत राहू नाही तर विरोधात राहू, त्याच्यापेक्षा मला महत्त्वाचं काय आहे की सगळे एक असले पाहिजे, ही माझी भावना आहे. आता एवढे आरोप प्रत्यारोप झाले, अजितदादांनी शरद पवार साहेबांवरती अप्रत्यक्ष आरोप केले, बऱ्याचशा एकमेकाच्या विरोधात चिखलफेक करून झाली आहे. यानंतरसुद्धा पवार कुटुंब म्हणजे अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र येतील असं तुम्हाला वाटतं आहे का? हे बघा, राजकारणात काही होऊ शकतं. जे 25 वर्ष भाजप शिवसेना एकत्र होती त्यांची अवस्था काय आहे ती बघा. ज्याच्यामध्ये मेहबूबा मुफ्ती आणि भाजप यांचं इतकं कटुतं होतं ते सत्तेत एकत्र आले. जे नितीश कुमार भाजपच्या पाठिंब्यावर एक दोनदा मुख्यमंत्री झाले, परत विरोधात गेले, परत बरोबर गेले, परत विरोध झाले, असे काही वेळेस घडलेले आहेत. आणि जी शिवसेना माझ्या तालुक्यामध्ये कायम राष्ट्रवादीचा आमचा संघर्ष झालेला आहे. राजकीय वैयक्तिक पातळीवर आम्ही गेलो नाही कधी. राजकीय संघर्ष झाली ती शिवसेना आणि राष्ट्रवादी जुन्नर तालुक्यात एकत्र झाली वरच्या पातळीवर. म्हणजे आता त्याला काय राहिलं का दिशा किंवा काय असायचं ना. म्हणून सगळीकडं चारही बाजूने कुणी कुठं जायचं, हे सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणून किती काय आघाड्या झाल्या काय, किती युती झाली काय, किंवा काय जरी झालं काय, सत्तेत राहिलो काय, विरोधात राहिलो काय, कुठलीही विचारधारा असली काय, कुठलं करायचं तो अधिकार त्यांचा आहे. पण माझं मत असं आहे की आपण सगळे एक पाहिजे. महाविकास आघाडी जेव्हा स्थापन झाली तेव्हा आम्हाला रेनायसन्स हॉटेलमध्ये सगळ्या आमदारांना ठेवलं होतं. तेव्हा जर अजितदादांनी मनात आणले असते ना 15-20 आमदार तर तेव्हाच गोळा गेले असते. पण दादाने तसं केलं नव्हतं. त्यांनी तसा अगोदर प्रयत्न केला ऐका होता ना. पाठीच्या पद्धती घेऊन. ते आता वेगळ्या गोष्टी आहे. ते जर बाहेर सगळ्या एक गोष्टी आता काय येल्यात, कुणी साहेब म्हणले गुगली टाकली, हे म्हणले साहेबांनीच पाठवलं, आता ते त्यांच्या लेवलचा विषय. मी छोटा माणूस, मी काय सांगतो ते ऐका. मी जेव्हा रेनायसन्स हॉटेलमध्ये आम्ही सगळे आमदार होतो तेव्हाच दादांनी जर प्रयत्न केले असते तर 15 आमदार 100% ते गोळा करू शकले असते. पण त्यांनी ते का केलं नाही हा माझ्यासमोर एक तर प्रश्न आहे, नंबर 1. नंबर 2, आम्ही सगळे आमदार जेव्हा तिथं बसलो होतो आणि जेव्हा महाविकास आघाडीचे घटक म्हणून पवारसाहेब, उद्धव ठाकरे साहेब, संजय राऊत साहेब, बाळासाहेब थोरात साहेब, अशोक चव्हाण साहेब हे आम्हाला भेटायला आले, तेव्हा ते सगळ्या राष्ट्रवादीच्या आमदारांना असे म्हणले की जसे तुम्ही आला आम्ही भेटतो आहे तसे आम्ही शिवसेनेच्या आमदारांना पण भेटतो आहे, काँग्रेसच्या आमदारांना पण भेटतो आहे, की आम्हाला हे दाखवायचं की आपण सगळे एकत्र आहेत. टी व्हीवरच्या बातम्यावर तुम्ही काय जाऊ नका. मी तिथं होतो, मी उठलो आणि म्हटलो की आपण कुठेही जाऊ साहेब पण दादा आपल्याबरोबर पाहिजे. असं का म्हटलो? कारण दादाबरोबर आमचं बॉन्डिंग आहे ना. साहेबांबरोबर तर साहेबचं दादांबरोबर आहे. मग तसं म्हटल्यामुळे सगळ्या आमदारांनी टाळ्या वाजवल्या तिथं. आता टाळ्या वाजवल्यानंतर सगळे नेते मंडळी जेव्हा इकडे तिकडे बघत होते तेव्हा साहेबांनी एक वाक्य वापरलं की अजितनी, म्हणजे ते अजित म्हटले, अजितदादांनी या सगळ्यांना गेले 10-15 वर्ष सांभाळले आहेत म्हणून त्यांची अटॅचमेंट आहे. आणि ते पण आम्हाला असे म्हटले तुम्ही काही काळजी करू नका, अजितदादा पण आपल्यावर असेल. हे आम्हाला तेव्हा म्हटले आणि त्याच्या 3ऱ्या दिवसानंतर अजितदादा आले. हे तेव्हा असताना पण मी असं म्हणालो, मला काही शिवसेनेबरोबर गेलं याचं अप्रूप नव्हतं, सत्तेत गेलो त्याचं पण अप्रूप नव्हतं, विरोधात राहिलं असं तरी चाललं असतं, पण हे जे घडलं ना हे मला आवडलं नव्हतं. म्हणून मी तेव्हा त्यांना बातमी केली होती. आणि अजूनही मला दादांचं पण तेच सांगणे, काहीतरी झालं तरी तुमचं अजितदादांशी चांगलं बॉन्डिंग आहे, मग तुम्हाला निर्णय घ्यायला उशीर का होतोय? माझं जसं दादांबरोबर आहे तसं आत्ताही दादांना पण मी तेच सांगतोय की काही जरी झालं तर साहेब आपल्याला बरोबर पाहिजे, असं पण मी दादांना सांगतोय. मी जसं तेव्हा म्हटलं तसं आत्ता पण मी दादांना सांगतोय किंवा जे वरिष्ठ नेते असेल त्यांना सांगतोय. तुम्ही काही प्रयत्न करताय का पवार फॅमिली एकत्र यासाठी? तुम्ही काही प्रयत्न करताय का? मी आधी सांगतो, मी छोटा माणूस आहे पण माझा छोट्या पद्धतीने काय माझा प्रयत्न असेल तर मी करतो, माझी भावना व्यक्त करून दाखवतो. साहेब जेव्हा मागं तालुक्यात आले होते तेव्हा माझ्या घरी आले होते,
घरी आल्यावर आम्ही त्यांना म्हटलो की मला काय वाटतं हे त्यांना बोललो. त्यांनाही झालं होतं, ते असं जे म्हणाले. म्हणून मला काय म्हणायचं आहे, तुम्ही मला पहिला प्रश्न जो विचारला होता की एवढी आता कटुता झाली, तुम्हाला असं वाटतं का ते एकत्र काय होऊ शकतं राजकारणात? जे BJP शिवसेना 25 वर्ष आचार्य झाली ते पुढे एक होऊ शकतात, हे परत एकत्र होऊ शकतात. लोकसभेनंतर काय होऊ शकतं, लोकसभेच्या आधी होऊ शकतं. जर काही निकाल लागला विधानसभा अध्यक्षाकडं किंवा याच्याकडं, असे लय स्थित्यंतर घडत जातात. आणि तेव्हा जे घडन ते तेव्हा ते होत राहील. आणि त्या दृष्टिकोनातून पुढं जाण्यासाठी माझी तरी ईश्वराचरणी हीच प्रार्थना आहे की सगळे एक व्हायला पाहिजे. आणि त्यांचं पाईक म्हणून जुन्नर तालुक्यात मी लढायला तयार आहे सगळ्यांना. असो, शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी या भागातून शेतकरी आक्रोश यात्रा काढलेली आहे. या यात्रेला कसा प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल? शेतकऱ्यांसाठी आक्रोश यात्रा काढली त्याचा मी शेतकरी म्हणून निश्चित प्रकारे पाठिंबा त्यांना दिलेला आहे. जुन्नर तालुक्यातून तो मोर्चा जेव्हा निघाला तेव्हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेच पदाधिकारी त्याच्यामध्ये उपस्थित होते. माझे जवळचे सगळे लोक ते म्हणले काय करायचं, म्हणलं जाऊ आपल्या शेतकऱ्यांसाठी खासदार साहेबांचा, आपलेच खासदार साहेब येते. त्या मोर्चाला ते गेले होते, पण शेतकरी म्हणावं तसं सहभागी त्याच्यामध्ये झाला नाही. त्याचं कारण असं आहे की शेतीतले कामं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आत्ता सध्या चालू आहे. काही दुसऱ्या भरणीवर शेतीचं कामं आलेलं आहे, ते त्याच्यामध्ये व्यस्त आहेत. आणि ओसच शेतकऱ्यांसाठीच काढायचा आणि शेतकऱ्यांना भेटीत धरायचा आणि 30 लोक परत गोळा करायची. आणि म्हणून त्यांना वाटलं असेल, नियोजनात तर काही मी सहभागी नव्हतो, पण असं झालं असेल. आणि तो महाविकास आघाडीचा मोर्चा आहे, राजकीय पक्षांचा मोर्चा आला. शेतकऱ्यांसाठी प्लेन असता तर अनेक लोक सहभागी झाले असतात. पण सध्याची सगळीकडची राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्रातला किंवा जुन्नर तालुक्यातला सर्वसामान्य जो नागरिक आहे तो लय लवकर ओपन होत नाही, तो त्याचं मत देत नाही. काय होईल काय सांगता येत नाही. म्हणून त्याचं जे काय मत आहे तो बरोबर मतपेटीतून दाखवेल काय करायचं काय नाही ते. पण लय पुढे यायला लोक नाही म्हणतात. त्याच्यामुळं जरा हे झालं असेल की त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची तरी कमी असेल. पण शेतकऱ्यांच्यासाठी चांगली त्यांनी भूमिका घेतल्यामुळं एक शेतकरी म्हणून मला त्यांचा पाठिंबा असेल. पण तो पक्षाचा असल्यामुळं मी त्यात काही सहभागी नाही आलो. शेतकरी मोर्चावरती बरीच टीका झाली आहे. हा अभिनयाचा मोर्चा आहे किंवा प्रत्यक्ष अमोल कोल्ह्यांवरती सुद्धा अगदी खाजगी लेवलवरती वैयक्तिक पातळीवरती टीका झाली आहे. तुम्ही काय सांगाल? ज्यांनी टीका केली त्याच्याबद्दलच अमोल कोल्हेने त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी यांच्यावर टीका केली, यांच्यावर असे बोलले, याच्यात मी पडू इच्छित नाही. आणि मी त्याच्यावर भाष्य करणं हे योग्य नाही. शेवटी ते राजकीय भूमिकेतून सगळेजण टीका करतात. त्यांना काही वैयक्तिक अमोल कोल्हे दुश्मन आहे किंवा हे असं नाही. ज्याची राजकीय भूमिका जेव्हा जे घेतात त्याच्यानुसार घेतात. आता माझी जर राजकीय भूमिका अजून हे नसल्यामुळं मी कशाला काय कोणावर बोलू. आणि मी माझ्या राजकीय कारकिर्दीत इलेक्शन सोडलं, मी निवडून आल्यानंतर पण तुम्ही आमच्या पत्रकारांना विचारा जुन्नरमध्ये कुणी माझ्यावर किती टीका केली, मी त्यांच्यावर टीका करत नाही. फक्त पॉलिसीज बाबतीत काय सुधारणा असली मी करतो, पॉलिसीजवर काय असेल थोडंफार मी बोलतो. पण त्यांच्यावर मी काय बोलत नाही आणि त्या भानगडीत मी पडणार पण नाही. आणि कोणी कोणावर टीका केली की त्याच्यावर मी काय उत्तरसुद्धा देणार नाही. तुम्ही असं म्हटलात की हा जो शेतकरी आक्रोश मोर्चा आहे याला थोडंसं राजकीय वळण लागल्यामुळे शेतकरी यापासून दुरावला आहे. मात्र अमोल कोल्हे यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्याची कांदा निर्यात बंदी असेल किंवा दुधाला जे अनुदान मिळालं आहे ते सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही, या प्रश्नाबाबत आपली भूमिका काय आहे? याबाबत आपण काही आवाज उठवणार आहात की उठवलेला आहे? उठवलेलंच आहे. केंद्र सरकारने जेव्हा निर्यात बंद केली तेव्हा सरकारचा मी त्याच दिवशी निषेध व्यक्त केलेला आहे. आणि त्यांनी निर्यात बंदी उठवावी याच्याकरता मी दादांकडं पण सांगितलेलं आहे. अजितदादांनी ती निर्यात बंदी उठवण्यासाठी किंवा निर्यात पॉलिसीचं ठरवण्यासाठी ते असं म्हणाले की ते अमित शहांची भेटसुद्धा घेणार आहे. एक्सपोर्टला जो कांदा कंटेनरमध्ये पडून होता ते एक्सपोर्टच्या कांद्याची मोकळी करून देण्यासाठी जेव्हा दादांचे निदर्शनास आलं, आमचे काही व्यापारी त्यांच्याकडे गेले तर अजितदादांनी त्याच्यामध्ये मदतसुद्धा केलेली आहे. आणि शेतकऱ्यांचा नेता म्हणून जसं पवारसाहेब आहे तसे अजितदादा आहे, म्हणून त्यांनी त्याच्यातून मार्ग काढावा असं दादांनासुद्धा सांगितले. आणि निश्चित प्रकारे दादा काढतील असा मला विश्वास आहे. शेतकरी आक्रोश मोर्चाला राजकीय वळण लागल्यामुळं त्यापासून शेतकरी दुरावला आहे असं मत जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केलं आहे. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, जुन्नर.